वेलकम टू माय चॅनल। चला आज आपण एकदम साध्या सोप्या पद्धतीने बुट्टा डिझाइन कशी करायची असते ते बघणार आहोत। यामध्ये आपण साधा सुई आणि दोऱ्याचाच वापर करणार आहोत। तर यामध्ये मी पहिल्यांदा या इथे असा वाला स्टोन लावून घेतलेला आहे आणि यामध्ये आता सर्वात पहिल्यांदा या इथून सुईला वरती काढायचं। यामध्ये छोटे छोटे जे शुगर बीट आहेत ते टाकायचे। या पद्धतीने लावून बघायचं। पुन्हा सुईला खाली टाकायचं। पुन्हा अगदी याच्या इथूनच पुन्हा एकदा सुईला वरती काढायचं। आता यामध्ये मी पुन्हा 4 शुगर बीट टाकलेले आहेत। यानंतर या इथून पुन्हा एकदा सुईला खाली टाकायचं। पुन्हा एकदा इथून सुई वरती काढायची। पुन्हा त्यामध्ये शुगर बीट टाकतो। आता यामध्ये सर्वात करताना महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी या पहिल्यांदा टाकताना 3 शुगर बीट टाकलेत, या साइडने टाकताना 4 टाकलेले आहेत, पुन्हा या साइडने 3 टाकले आणि या साइडने 4 टाकलेले आहेत, जेणेकरून याची फिनिशिंग एकदम सुंदर पद्धतीने येते। आता हे 4 टाकल्याच्या नंतरही इथे थोडंसं उचकल्यासारखं दिसत होतं, तर मी याला पुन्हा सुई आणि दोऱ्याच्या साहाय्याने 2-2 मण्याच्या नंतर इथे स्टिच करून घेतलेले आहे। बघा किती सुंदर आणि सोप्या पद्धतीचा बुट्टा आहे। आता यातलाच आपण दुसरा प्रकार बघू। आता यामध्ये मी या इथे हा स्टोन लावून घेतलेला आहे आणि आता इथून सुई वरती काढलेली आहे। आता यामध्ये आपण कलरवाली मोठीवाली जी जरदोजी असते, ही वाली असते ती आपण यामध्ये टाकणार आहोत या पद्धतीने। आणि या इथे पुन्हा एकदा सुईला खाली टाकायचं। पुन्हा जिथून सुई खाली टाकलेली होती अगदी त्याच्या तिथूनच पुन्हा एकदा सुईला वरती काढायचं। आता या इथून पुन्हा एकदा यामध्ये जरदोजी टाकली, त्यानंतर पुन्हा आपण जिथून पहिल्यांदा सुई काढलेली होती जरदोजीच्या तिथे अगदी त्याच्या तिथूनच पुन्हा एकदा सुईला खाली टाकायचं, जेणेकरून त्याची फिनिशिंग एकदम सुंदर पद्धतीने दिसते। मग हे बघा किती छान दिसते, याला आउटलाईन आल्यासारखं एकदम। आणि या जरदोजीला इथे थोडं थोडं स्टिच करून घेऊ, जेणेकरून ती वरती उभी राहणार नाही। आता यामध्ये मी हा दोरा दिसतोय, यामध्ये तुम्ही जर पिंक थ्रेडचा जर वापर केला तर हे सुद्धा दिसणार नाही। तर यामध्ये आपण या इथे खालच्या साईडला पुन्हा एकदा सुईला वरती काढला। यामध्ये मी एक आता मोठावाला शुगर बीट आणि एक छोटावाला शुगर बीट टाकून घेतलेला आहे। या इथे स्टिच करून घ्यायचं। बघा ही एकदम सोपीवाली बुट्टा डिझाइन तयार झालेली आहे। आता यानंतरचा अजून एक प्रकार बघू। या इथे मी
हा असा स्टोन लावून घेतलेला आहे। हा तुम्ही कोणत्याही कलरचा स्टोन वापरू शकता, ज्या पद्धतीने तुमची साडी असेल त्या पद्धतीचा जरी स्टोन वापरला तरी चालतो। यामध्ये सुई इथून वरती काढलेली आहे। आता यामध्ये मी सुई अशी वरती काढली। यामध्ये एक मोठावाला शुगर बीट आणि एक छोटावाला शुगर बीट अगदी याच्या सेंटरच्या इथून एकदा खाली टाकणार आहे। हा असा लावून घेतला। त्यानंतर बरोबर याच्या साईडला पुन्हा या इथून सुईला वरती काढलं। आता यामध्येही एक मोठावाला शुगर बीट आणि एक छोटावाला शुगर बीट टाकून घेतलेला आहे आणि या इथून पुन्हा एकदा सुईला खाली टाकायचं। छोटे छोटे असे शुगर बीट टाकून घेतलेले आहेत आणि या इथे पुन्हा एकदा सुईला खाली टाकायचं आणि आता दोन दोन मणी सोडून देऊन स्टिच करायचं। बघा ही डिझाइन सुद्धा किती सुंदर दिसते। आता यानंतरचा अजून एक प्रकार दाखवते। यामध्ये सुई या पद्धतीने वरती काढायची। आता यामध्ये मी सुई वरती काढून देऊन यामध्ये असे शुगर बीट लावून टाकून घेतलेले आहे आणि याचा पहिल्यांदा या पद्धतीने असं माप घ्यायचं की किती लागणार आहे शुगर बीट। या पद्धतीने असं छान माप घेऊन देऊन मग त्यानंतर एक्स्ट्राचे वाले शुगर बीट तुम्हाला काढता येतात। आता यानंतर या इथे एक किंवा दोन मणी सोडून देऊन पुन्हा एकदा स्टिच करून घ्यायचं। बघा हा इतक्या सुंदर पद्धतीने बुट्टा दिसतो। आता यानंतरचा अजून एक प्रकार दाखवते। आता यामध्ये सर्वात पहिल्यांदा हा स्टोन लावून घेतलेला आहे आणि या इथून सुई वरती काढून देऊन यामध्ये अशी जरदोजी टाकून घेतलेली आहे। या जरदोजीला या पद्धतीने असं बघून देऊन त्याचं माप घ्यायचं आणि बरोबर त्याच्या तिथे स्टिच करायचं। बघा हे किती सुंदर दिसते जरदोजीची आउटलाइन। आता यानंतर यामध्ये एक मोठा आणि एक छोटावाला शुगर बीट मी यामध्ये टाकलाय आणि बरोबर याच्या इथून स्टिच करून घ्यायचं। हे पूर्ण राउंड मध्ये आपण करणार आहोत। बघा किती सुंदर पद्धतीने दिसते। आता यानंतर शेवटचा हा अजून एक बुट्टा दाखवते मी तुम्हाला। यामध्ये स्टोन पहिला लावून घेतलेला आहे। त्यानंतर सुई अशी इथून वरती काढलेली आहे। यामध्ये मी असे शुगर बीट टाकून घेतलेले आहेत आणि हे बघायचे पहिल्यांदा अंदाज घ्यायचा किती लागतात ते या पद्धतीने आणि जिथून आपण सुई वरती काढलेली आहे अगदी त्याच्या तिथूनच पुन्हा एकदा सुईला खाली टाकायचं। बघा किती सुंदर दिसते हे। आता यामध्ये जर तुम्हाला काही करताना अडचण आली तर तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये सांगू शकता आणि प्लीज माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा। थँक्यू फॉर वॉचिंग।